शक्तीपीठ महामार्गाचा सोलापूर पासूनचा मार्ग बदलणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा। सध्याचा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला समांतर असल्याने निर्णय। मुंबईमध्ये बेपत्ता मुलींना शोधून परत आणण्याचा दर 99%। बेपत्ता मुलींच्या केसला राज्यभर पोलीस गांभीर्यानेच घेत नाही। विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर। अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलताना विरोधकांचा गदारोळ। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण नको, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं तर शेरोशायरीतूनही मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलताना विरोधकांचा गदारोळ। विरोधी पक्षनेतेपदावरून फडणवीसांवर पृथ्वीराज चव्हाणांची टीका। विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर त्यांनी तसं सांगावं, उगाच फडणवीसांनी नाटकं करू नयेत, चव्हाणांचा हल्लाबोल। देशात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार। मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता। अमेरिकेचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। माजी मुख्यमंत्र्यांना बालिश विधान शोभत नाही। ज्यांचं राजकीय अस्तित्व स्थिर नाही ते पंतप्रधानांवर बोलतायत। पृथ्वीराज चव्हाणांचा दाव्यावरून आशिष शेलारांची टीका। विदर्भावर सरकारकडून पुन्हा अन्याय। महाविकास आघाडीचा आरोप। विदर्भामध्ये काही लाख कोटींची गुंतवणूक येतेय, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी काहींची स्थिती। उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 50-50चा फॉर्म्युला। धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार। मुंबईतही 50-50च्या मागणीसाठी शिवसेना आग्रही राहणार, सूत्रांची माहिती। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं वानखेडे स्टेडियमवर जंगी स्वागत। महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं मेस्सीकडून किकस्टार्ट।